इंद्रजिली जंब पर वादवसु अंब पर रावण स रंब पर रघुकुल राज है। पौन बारी बाह पर शंभुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विजराज है। चीता मृगशुंड पर भूषण वेतुंड पर जैसे मृगराज है। तेजतम अंश पर दंडजमी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है। जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी। कोपरी गांव के युवा समाज सेवक केशव ठाकुर के नेतृत्व में हर वर्ष की भांति इस बार भी शिव जयंती उत्सव समिति 2024 द्वारा बड़े ही हर्षोल्लास और उत्साह के साथ शिव जयंती मनाई गई, जहां संध्या के समय कोपरी गांव में शिव जयंती के पावन अवसर पर शिव चरित्र पर मार्गदर्शन व्याख्यान और शिव जन्मोत्सव पालना और पुवाड़ा गायन का विशेष आयोजन किया गया था, जहां भानुदास वास्कर, अंकिता गोले और आशा शिंदे सह समाज सेवक परशुराम ठाकुर, युवा नेता अक्षय ठाकुर सह छात्र और नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। मौका शिव जयंती का था, इसलिए यहां खास पारंपरिक नृत्य स्पर्धा के अलावा 10वीं और 12वीं के मेधावी छात्रों का विशेष सत्कार भी मान्यवरों के हाथों किया गया। मान्यवरों ने ठाकुर परिवार द्वारा आयोजित कार्यक्रम की सराहना करते हुए सभी को शिव जयंती की शुभकामनाएं दी। आजच्या शिवजयंतीच्या निमित्तानं सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। आज शिवजयंतीच्या निमित्तानं इथे ठाकूर कुटुंबियांनी विद्यार्थी तसंच पालक आणि समाजातील सर्व लोकांसाठी सुंदर असा कार्यक्रम इथे आयोजित केलेला होता। याच्यामध्ये सकाळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून त्यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला। त्याचप्रमाणे दिवसभर अनेक कार्यक्रम त्यांनी इथे केले। संध्याकाळी 6 वाजता विद्यार्थ्यांसाठी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम इथे केशव ठाकूर साहेबांच्या वतीने आयोजित केला होता। त्याच्यामध्ये जवळजवळ 27 ग्रुप डान्स आणि 10 वैयक्तिक नृत्य आविष्कार इथे विद्यार्थ्यांनी सादर केले। सर्व जी गाणी होती ती सर्व शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अशी, आणि आज आपण पाहतो की खऱ्या अर्थानं मुलांना संस्कार होणं फार गरजेचं आहे। त्या अनुषंगानं जी गाणी किंवा जे पोवाडे होते हे ऐकणं आणि त्यातून मुलांचं एक संस्कार त्यांच्यावर चांगला व्हावा या अनुषंगानं हा सांस्कृतिक कार्यक्रम एक मोलाचा दगड तर ठरलाच। त्याचप्रमाणे शिवचरित्र याची माहिती सर्वांना व्हावी यासाठी वास्कर सर आणि अंकिता गोळे या 2 व्याख्यात्यांचं व्याख्यानही इथे त्यांनी आयोजित केलेलं होतं। अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये, शिवमय वातावरणामध्ये या पूर्ण कार्यक्रमाचं नियोजन केशव ठाकूर साहेब यांनी केलं। वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक ठाकूर परिवारांच्या तर्फे केलं गेलं, त्यांना पारितोषिक देण्यात आली। त्याचप्रमाणे इयत्ता 10वी आणि 12वी मध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार इथे करण्यात आला। एवढंच नव्हे तर समाजाची एक बांधिलकी म्हणून समाजातील जे वेगवेगळे घटक आहेत त्या घटकांसाठी सदैव हे कुटुंब काही ना काहीतरी उपक्रम नेहमी घेत असतं।
खऱ्या अर्थानं शिवजयंती सारखा उत्सव लोकमान्य टिळकांनी त्याला सार्वजनिक रूप दिलं, त्याचं कारणच हे होतं की लोकजागृती व्हावी, लोकांपर्यंत समाजापर्यंत आपण पोहोचावं. आणि खऱ्या अर्थानं शिवजयंती साजरी करण्यापाठीमागचा जो हेतू आहे समाज प्रबोधन आणि समाजाचे जे उद्याचे भावी घटक आहेत ते म्हणजे विद्यार्थी, आणि त्यांचा विचार करून ठाकूर परिवार नेहमीच मग ते 10वी 12वीचे परीक्षार्थी विद्यार्थी असले त्यांचं स्वागत करणं, त्याचप्रमाणे इतरही विविध उपक्रम विद्यार्थ्यांसाठी सतत घेत असतात. मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलं जातं. तर कोपरी गावचे ग्रामस्थ मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष परशुराम ठाकूर साहेब आणि त्यांचा सर्व कुटुंब हे सातत्याने कोपरी गावच नव्हे तर वाशिम आसपासच्या परिसरातील सर्व विद्यार्थी, त्याचप्रमाणे इतर समाजातील जे घटक आहेत ज्यांना मदतीची आवश्यकता आहे, त्यांना फक्त कळलं की या व्यक्तीला इथे मदतीची गरज आहे तर ते स्वतःहून तिथपर्यंत पोहोचतात आणि ती मदत त्यांना कधी एकदा मी त्यांना मदत करतो असं होऊन जातं. त्यांच्या कानावर जर एखादी गोष्ट टाकली की सर आपल्याला असं इथे गरज आहे तर ते कुटुंब कधीच मागे पाहत नाही. स्वतःचा याचा विचार न करता पहिल्यांदा समाजाचा विचार या कुटुंबामार्फत केला जातो. वहीं समाज सेवक केशव ठाकुर और अक्षय ठाकुर ने भी इस अवसर पर अपनी भावनाएं व्यक्त की. छत्रपती शिवाजी महाराजांची 394वी शिवजयंती आज इथं शिवजयंती उत्सव समिती यांच्यामार्फत खूप धूमधडाक्यात साजरी करण्यात आली आहे. सकाळी आम्ही 11 वाजता शिवपूजन केलं आणि संध्याकाळी बघितलं नवी मुंबई महापालिका शाळा क्रमांक 30ची मुलं आणि स्वामी विवेकानंद स्कूल याच्या विद्यार्थ्यांनी फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्यावर आणि देवावर अशी पारंपरिक नृत्य साजरी झाली. त्याच्यानंतर व्याख्यानकार वास्कर सर पनवेल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर खूप छान व्याख्यान केलं. त्यानंतर एक कोपरी गावामध्येच राहणारे गीता गोळे यांनी खूप छान व्याख्यान केलं. त्यानंतर शिवाजी महाराजांचा पाळणा आणि पोवाडा शिंदे मुलींनी आशा शिंदे या मुलीने खूप छान केला. त्यानंतर महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 30च्या मुलांनी खूप छान असा पारंपरिक नृत्य साजरा करून त्यानंतर 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. खूप छान कार्यक्रम झालेला आहे. प्रत्येकाचा आनंद असा द्विगुणित झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे आपल्या तरुणांना महाराष्ट्रामध्ये असा एक उत्साह निर्माण करत असतो. अशा प्रकारे आम्ही 394वी शिवजयंती उत्सव समितीने खूप धूमधडाक्यात साजरी केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची 394वी आज जयंती आहे. या जयंतीनिमित्त शिवजयंती उत्सव समितीने सालाबादप्रमाणे शिवजयंती थाटामाटात साजरी केलेली आहे. सकाळी 10:30 वाजता शिव प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांनी व इकडच्या नागरिकांनी त्यांचे पूजनाचे दर्शन घेऊन शिवजयंती एकदम थाटामाटात साजरी करत असताना संध्याकाळी 5:30 नंतर गावातील शाळा क्रमांक 30 स्वामी विवेकानंद शाळा व इतर रहिवासी यांनी सर्वांनी शिवगीतं भक्तिगीतं अशा याच्यावर डान्स व नृत्याचा कार्यक्रम केला. तसेच नागरिकांनी व लहान मुलांनी व्याख्यान व पोवाडा असे अनेक कार्यक्रम इथं आयोजित झाले. सकाळी 10:30 वाजल्यापासून तर रात्री 10:30 वाजेपर्यंत उत्साहात थाटामाटात आणि आनंदात शिवजयंती साजरी केली. याचे श्रेय मी केशव ठाकूर व सौभाग्यवती धनश्री ठाकूर यांना मी देऊ इच्छितो व इकडचे आयोजक व त्यांना पाठीवर साथ देणारे आमचे ज्ञानेश्वर राजगुरव, वैभव ठाकूर, विजय आडसुळे, प्रशांत उत्तेकर व असे सर्व यांचे मी त्यांना नेहमीच सहकार्य करतील. वहीं परशुराम ठाकुर ने भी इस अवसर पर अपनी प्रतिक्रिया दी. आज कोपरी गावामध्ये केशव ठाकूर आणि धनश्रीताई ठाकूर यांच्या माध्यमातून मोठ्या उत्सवात शिवजयंती साजरी करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमाला सकाळी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून हा कार्यक्रम सुरुवात झाली। त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता या विभागातील 10वी 12वी या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर या विभागातील सर्व होतकरू कलाकार, छोटे कलाकार यांना प्रोत्साहित करण्यासाठी सांस्कृतिक पद्धतीने कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल केशव ठाकूर आणि धनश्रीताई यांचं मनापासून मी पहिल्यांदा अभिनंदन करतोय। कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रत्येक लहानापासून मोठ्यापर्यंत हे संस्कार जाणं गरजेचं आहे। म्हणून केशव ठाकूर यांनी सांस्कृतिक पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांवर पाळणा किंवा गीते आयोजित केले आणि त्यामध्ये तरुणांना किंवा लहान मुलांना त्यांचे विचार घरोघरी नेता येतील असा प्रकारचा केशव ठाकूर यांनी कार्यक्रम आयोजित केला। या कार्यक्रमाला सर्व ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते। महिला वर्ग, तरुण वर्ग, लहान मुलं मोठ्या उत्साहात भाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे। या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केशव ठाकूर यांच्याबरोबर अक्षय ठाकूर, वैभव, त्याचबरोबर विजय अडसूल, निलेश पालेकर, ज्ञानेश्वर राजगुरू या तरुणांनी खूप मेहनत घेऊन हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी केल्याबद्दल पुन्हा एकदा सर्व नागरिकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।